आज आपण बघणार आहोत की माता सती, माता पार्वती यांच्या जन्माची अवताराची कथा. हिंदू धर्मातील पौराणिक कथेनुसार माता पार्वती देवीला आद्यशक्तीची देवता असा मान मिळाला आहे. प्रजापती दक्ष याने आद्यशक्ती देवी भगवतीची कठोर तपश्चर्या करून मला तुझ्यासारखीच पराक्रमी कन्या व्हावी असा वर मिळवला. आद्यशक्ती देवी भगवतीने सांगितले, आपण फार श्रद्धेने भक्तीने कठोर तपश्चर्या केली आहे. माझ्यासारखी पराक्रमी तर मीच आपल्या पोटी कन्या म्हणून जन्म घेईल. पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले. सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होती. तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचा. काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागले. याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवाकडे याची वाच्यता केली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ही आद्य देवीची शक्ती आहे, म्हणजे ही आदिशक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह आद्य देवता शंकर यांच्याशी होणे उचित होईल. ब्रह्मदेवाचे हे म्हणणे दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी त्यांचा विवाह भगवान शंकर यांच्याबरोबर लावून दिला. एकदा दक्षाने देवयज्ञ केला, पण भगवान शंकर यांना आमंत्रण न दिल्याने सतीने आपल्या पित्याला याचा जाब विचारला. तेव्हा त्यांनी शंकर हे स्मशान भस्म लावून फिरणार, त्यांना बोलावले तर माझाच अपमान होईल असे सांगितले. त्यामुळे सतीने आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने त्याच यज्ञात उडी मारली. ही खूप मोठी कथा आहे, परंतु मी शॉर्टकटमध्ये सांगत आहे. भगवान शंकर यांना हे समजले व त्यांनी तेथे प्रगट होऊन गतप्राण झालेल्या सतीला बाहेर काढले व अतिक्रोधाने तांडव नृत्य सुरू केले. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला. हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल, म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले. सुदर्शचक्राने सतीचे 51 तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले. तेव्हा शिव यांचा राग शांत झाला. त्याच क्षणी शिव भानावर आले. सतीचे शक्तिपीठ भारतवर्षात 51 जागावर पडले, म्हणून यांना 51 शक्तिपीठ म्हणतात. उत्तर भारतात सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दक्षायानी नावाने ओळखतात. या कृत्याचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि भगवान शंकर एखादा शाप देण्याच्या अगोदर विष्णूंनी शक्तिपीठाकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली. तेव्हा भगवती देवीने विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले. तेव्हा विष्णूंनी शिवशंकरांना वचन दिले की सती ही पार्वतीच्याच म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा बनून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल. हिंदुस्थानात म्हणजेच पाकिस्तान, बांगलादेश, भारत एकूण अशी 108 आद्यशक्ती देवीची पीठ आहे. त्यामध्ये महालक्ष्मी हे सुद्धा आद्यशक्ती देवी पार्वतीचे एक नाव आहे. पुराणात उल्लेख केलेल्या 108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या आद्यशक्ती देवींच्या 3.5 पीठांपैकी कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका ही 3 पूर्ण पीठे असून सप्तशृंगी देवी वणी नाशिक हे अर्धे पीठ आहे अशी मान्यता आहे. रामकृष्ण हरी.